तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता ईश्वरीने अर्णवसाठी कॉफी तर तिच्यासाठी चहा आणि खारी आणलेलं असतं आणि ती म्हणत असते की चला खायला सुरुवात करा, मी सुद्धा मस्त अशी स्पेशल खारी आणि चहा एन्जॉय करते असंही ती आता म्हणू लागते। त्यावर अर्णव तिला म्हणत असतो की खारी ही कधीच हेल्दी नसते, एवढं लक्षात ठेव। त्यावर ईश्वरी त्याला म्हणत असते की असं का म्हणताय तुम्ही। दुसरीकडे आता आकाश नम्रताचा मूड ठीक करण्यासाठी गेलेला असतो। नम्रता नाराज असते, तो मुद्दामून ना चहाचा कप घेऊनच जातो जेणेकरून नम्रताचा राग आता जायला हवा म्हणून नम्रता मुद्दामूनच त्याच्यासमोर ते रागवायचं दाखवत असते। थोडासा का होईना तिला राग आलेला असतो, तिचा राग आकाश दूर करायचा प्रयत्न करत असतो, कारण आकाशला माहिती आहे की नम्रताचा राग जो आहे तो आपण तिला जर मनवलं तरच जाऊ शकतो आणि म्हणूनच मग तो आता त्याच्या पद्धतीने तिला मनवायचा प्रयत्न करत असतो। तेव्हाच ना ती म्हणत असते की तुम्हाला कुठे काय माझ्या हातचं आवडतं, तुम्हाला तर सगळं इशूच्याच हातचं आवडतं ना, मग सांगा इशूलाच करायला चहा वगैरे, मी काही चहा वगैरे करणार नाही आहे असंही आता म्हटलेलं असतं। ना नम्रता रागवत असते आणि नम्रता जशी रागवते ना तेव्हा आता राकेश म्हणत असतो की मला कळतंय की माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर राग आला आहे, पण जरा हा चहा तर पिऊन बघ, मला माहिती आहे थोडासा का होईना तुझा राग येणार कमी होईल। मग आता ती थोडासा का होईना चहा पिऊन बघते। चहा पिऊन बघितल्यानंतर ना तो चहा तिला आवडत असतो, पण आता आकाश म्हणत असतो की खऱ्या अर्थानं मला आता हा चहा आवडेल। मग तेव्हाच ना तो स्वतःसुद्धा तो चहा पिऊन बघतो आणि मग जेव्हा तो चहा पितो तेव्हा तो नम्रताला मनवायचा प्रयत्न करत असतो, पण नम्रता काही केल्या ऐकायला तयार नसते। नम्रता जेव्हा काही केल्या ऐकत नसते ना तेव्हा मात्र आता राकेश मुद्दामून ना तिला म्हणत असतो की मी तर तुला बाहेर घेऊन जाणार होतो, बाहेर घेऊन जायचं तो आता आमिष दाखवू लागतो। जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा मात्र आता नम्रता त्याच्याकडे पाहत राहते। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे जी आता इशू असते ती मात्र म्हणत असते की तुम्ही असं का म्हणता हो प्रत्येक वेळेला, तुम्हाला मी म्हटलंय ना, बघा ना असं कुठे लिहिलं आहे का की जी खारी आहे ती अनहेल्दी आहे म्हणून, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय। खारी बघा ना किती व्यवस्थित आहे, ती टेस्टी लागते आणि असं कधी ऐकलंय का की खारीने कोणाचा जीव गेला आहे, असं कधीच ऐकलेलं नाही आहे ना तुम्ही, मग कशाला त्या खारीला नावं ठेवता। खारी म्हणजे सुकून असतो असंही आता ती त्याला म्हणून सांगत असते। तेव्हाच ना अर्णव आणि ईश्वरीची अशी टॉम अँड जेरीची भांडणं होत असतात। ती टॉम अँड जेरीची भांडणं होत असतानाच ना दुसरीकडे आता अर्णव म्हणत असतो की जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही ना ते चांगलं नसतंच, मी तुला सांगितलं आहे ना, मग कशाला हे सगळं काही। ईश्वरी म्हणत असते तुम्हाला ना काही समजायचं आहे ते समजा, पण मला जे समजायचं आहे ना ते मी समजते, असाही विचार ना आता ती करू लागते। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात। तेच आता अर्णवच्या फोनवर फोन आलेला असतो आणि म्हणूनच मग अर्णव जो आहे तो कॉलवर बोलायचं असतं, म्हणून तो ईश्वरीला म्हणत असतो की जरा थांबा आणि असं बोलूनच ना तो आता कॉल रिसीव करतो। आता जेव्हा तो कॉल रिसीव करायचं ठरवत असतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आता कुठे जाताय, बघा ना बघा ना मी कसा चहा पिते ते, आणि ही खारीसुद्धा बघा किती टेस्टी लागतं, खाऊन बघितल्याशिवाय कोणतीही गोष्ट कळत नाही बरं का, एकदा खाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल। असं बोलून ती आता अर्णवला मुद्दामून चहा आणि खारी खाऊन दाखवत असते। तेच दुसरीकडे मात्र आता अर्णव ईश्वरीकडे बघतच बसतो। ईश्वरीची ही चाललेली बडबड आणि या सगळ्यामुळे ना अर्णव तर आता शांतच बसतो, तो ह्या ईश्वरीला बघत राहतो, कारण ईश्वरीला आता मस्त एन्जॉय करत असते चहा आणि खारी, आणि त्यामुळे अर्णवला ना एकदमच विचित्र वाटत असतं, तो बघतच राहतो तिच्याकडे।
तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आता कसं बघितलं का, एकदम बढिया वाटतं, एकदम भारी वाटतंय. मला ना खारी आणि चहा खूप जास्त आवडतो. तुम्ही ना खात नाही म्हणून तुम्हाला कळणार नाही त्याची टेस्ट कशी असते ते. एकदा खाऊन बघा, म्हणजे ना तुम्हाला सगळं काही समजेल, असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे मात्र आता ईश्वरी अर्णवची मजा घेत असते. या ब्लॅक कॉफीमध्ये तर काहीच मजा नाही आहे. उलट ना एकदा तुम्हाला मी सांगते, हे एकदा ट्राय करा, म्हणजे बघा ना तुम्हालाही आवडेल, असंही म्हटलं जातं. ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तुला जे काही आवडेल ते प्रत्येक वेळेला मला आवडेल असं नाही ना. मला नाही आवडत अशा अनहेल्दी गोष्टी, मी सगळं काही हेल्दीच खातो, असंही आता तो म्हणत असतो. तेच आता दुसरीकडे ईश्वरी म्हणत असते की तुमचं आपलं काहीतरीच असतं, कारण मला माहिती आहे ना की खारी आणि चहा म्हणजे किती छान लागतं ते. आणि मुळात ना चाय आणि खारी घेतल्यानंतर कोणाचा जीव जात नसतो, एवढंसुद्धा लक्षात असू द्या, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव आता ईश्वरीच्या या सगळ्या प्रश्नांकडे बघत असतो. दुसरीकडे नम्रता अजूनही नाराज असते, तर नम्रताला मनवायचं काम मात्र आता सुरू असतं. आकाश तिला म्हणत असतो की मी आज तर ऑफिसवर ना लवकर आलो होतो, तर मला असं वाटत होतं की कोणाला तरी छान मस्का लावायला हवा, पण काय करावं, मस्का कसा लावायचा काही कळत नाही आहे. जाऊ दे, वाटतं कोणीतरी चिडलंय, नाही यायचंय वाटतं बाहेर फिरायला, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता आकाश हा नम्रताकडे एकटक पाहत असतो. तर नम्रता म्हणते की खरंच तुम्ही बाहेर घेऊन जाणार आहात का? तर आकाश म्हणतो की हो, तोच तर विचार केला होता, म्हणून तर ऑफिसमधून लवकर आलो होतो. मग तुला काय वाटलं, असंही आता आकाश नम्रताला बोलून तिच्या जवळ जात असतो. दोघंही जरा जास्तच रोमॅन्टिक झालेले असतात. मग तेव्हाच ना आकाश तिला बाहेर घेऊन चाललेला आहे, म्हणूनच ना खूप जास्त असा आनंद जो काही आहे तो झालेला असतो. इकडे असणाऱ्या या नम्रता खूप जास्त खुश असते आणि ती आकाशकडे पाहत राहते. आकाशकडे पाहत असतानाच ना नम्रता म्हणत असते की खरंच तुम्ही घेऊन जाणार आहात का? आकाश म्हणतो की हो, खरंच सांगतोय. मग गेला का राग? मला वाटतंय राग तर गेलेला आहे, असंही आता म्हटलं जातं. मग त्याच वेळी नम्रताचा राग जो आहे तो आता चुटकीसरशी लांब गेलेला असतो. तेच इकडे ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात. तेच ईश्वरी मुद्दामून ना अर्णवकडे बघून ना असं चिडचिडेपणा करत असते. तेच अर्णव तिला म्हणत असतो की काय झालंय. तेवढ्यातच अर्णवच्या फोनवर शिर्केंचा कॉल आलेला असतो. शिर्के आता अर्णवला फोन करून इन्स्ट्रक्शन देत असतात की त्या उदयकांचा पत्ता सापडलेला आहे. उदयकांचा पत्ता त्याच्या जुन्या गावच्या घराकडे आहे आणि मग ते गावाचा ॲड्रेससुद्धा समजला जातो. आणि हे सगळं नेमकं वल्लरी बाहेर पडतानाच घडत असतं. वल्लरी जेव्हा बाहेर पडत असते तेव्हा वल्लरीच्या कानावर हे शब्द ऐकू येतात. वल्लरीला जसं समजतं ना, तसं मात्र आता वल्लरी तिथेच उभी असते की उदयकांचा ॲड्रेस सापडला आहे हे ऐकल्यानंतर, कारण तिला ना ते लोकेशन हवं असतं. शिर्केंच्या फोनवर अर्णव म्हणत असतो की मी लगेचच येतो. इकडे आता ईश्वरी म्हणत असते की काय झालं आहे. तेव्हाच ना अर्णव तिला म्हणत असतो की उदयकांचा पत्ता सापडला आहे, सो उदयकांच्या तिथे लोकेशनपर्यंतच तेच पोचायला मी चाललेलो आहे. त्यावर आता ईश्वरीचा सुद्धा हट्ट असतो अर्णवकडे की तीही येणार, पण अर्णव तिला नाही असं म्हणतो. पण आता वल्लरी विचार करते की या अर्णवला तरी कशाला पाठवायचं तिकडे, कारण तिला असं वाटत असतं की सगळ्यात आधी ना ती तिकडे पोचायला हवी आणि यासाठी तिची धांदल होत असते. ईश्वरीचं लक्ष नसतं तोपर्यंत ना तिने ईश्वरीच्या वाटेमध्ये मुद्दामून ना आता तो बांबू टाकलेला असतो, जेणेकरून ईश्वरी जाताना त्या बांबूमध्ये अडकून ना पडायला हवी. या सगळ्याची सोय ना बरोबर वल्लरीनं केलेली होती. वल्लरी हे सगळं काही मुद्दामून करत होती. वल्लरीने आता तिथे तो बांबू ठेवल्यानंतर ईश्वरीचं लक्ष नसतं. ईश्वरी आता असंच बघत चाललेली असते आणि तेव्हाच ना
ईश्वरीच्या समोर तिला तो बांबू दिसत नाही. ती असाच विचार करत जात असताना ना समोर बांबू असतो, त्याच्यामध्ये अडकून ना ती आता पडते आणि त्याच्यामध्ये अडकून जसं आता ती पडते ना तसं आता तिच्या डोक्याला लागतं. अर्णव गाडी चालूच करणार असतो, तेच अर्णवला दिसतं की ईश्वरी इकडे पडली आहे. ईश्वरी पडली हे दिसल्याबरोबर ना अर्णव आता आलेला असतो आणि अर्णव धावत येतो आणि ईश्वरीला उठवायचा प्रयत्न करत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की काय होतंय तुला, ऑल ओके ना. ईश्वरी तर आता अक्षरशः ना बेशुद्ध पडलेली असते. ईश्वरी काही शुद्धीवरच नसते. मग आता अर्णव म्हणत असतो की काय होतंय तुला, उठ उठ असं बोलून तो आता तिला उठवायचा प्रयत्न करत असतो, पण काही केल्या इकडे ना तिला काही म्हणून जाग येत नसते. मग आता अर्णवने ईश्वरीला उचलून घरी आणलेलं असतं आणि तो सोफ्यावर झोपवून ना तिच्यावर पाणी वगैरे शिंपडतो. तिला काही हवं नकोय ना ते सगळं काही तो आता बघत असतो. मग तेव्हाच त्याला टेन्शन येत असतं, पण त्याच्या फोनवर ना कंटिन्यू कॉलही येत असतात. कंटिन्यू कॉल येत असल्यामुळे त्याला कळत नसतं की काय करावं ते. तेच दुसरीकडे बाहेर रमाकांत बसलेले असतात आणि त्यांनी ना लांबून पाहिलेलं असतं की तिकडनं त्याला जाताना वल्लरी दिसते. मग एवढ्या सकाळी वल्लरी कशी काय असाही विचार ते करत असतात. वल्लरीने आपलं काम केलेलं होतं. वल्लरीने काम करून ना आता तिकडनं पळ काढलेला होता. इकडे अर्णव बेशुद्ध पडलेल्या ईश्वरीला उठवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न आता करत होता. जेव्हा तो इतके प्रयत्न करत होता ना तेव्हा ईश्वरीच्या डोळ्यावर पाणी देखील तो शिंपडत होता. पण इकडे ईश्वरी जी आहे ती मात्र आता काही केल्या जी आहे ती उठत नसते. मग अर्णवचा जीव ना नुसता वर खाली होत असतो. त्याला कळत नसतं की ईश्वरीला नेमकं झालंय तरी काय, आणि म्हणूनच ना मग तो बोलत असतो की या मिस इंदौरला मध्येच काय झालं, आणि असं बोलून तो तिला आता पाणी वगैरे पाजायचा प्रयत्न करत असतो. तेच आता तो तिला पाणी पाजायचा वगैरे जेव्हा प्रयत्न करत असतो ना तेव्हा मात्र आता इकडे सारखे शिर्केंचे कॉल येत असतात. तर शिर्केंना आता अर्णव म्हणत असतो की मी आता तरी पॉसिबल नाही होणार आहे मला यायला, थांबा जरा. आणि असं बोलून ना त्याने शिर्केंचं बोलणं न ऐकून घेताच फोन कट केलेला असतो. शिर्केंचं बोलणं न ऐकून घेता फोन कट केल्यामुळे ना इकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला उठवायचा प्रयत्न करतो. ईश्वरी जे आहे ती हळूहळू का होईना आता डोळे उघडते. ईश्वरी जेव्हा हळूहळू डोळे उघडते ना तेव्हा आता अर्णव म्हणत असतो ऑल ओके ना. तेवढ्यातच आकाश नम्रता नेमके आता बाहेर निघालेले असतात आणि तेही पाहतात की ईश्वरी इकडे चक्कर येऊन पडलेली आहे. ते आकाश नम्रता आता अर्णवलाही विचारतात की काय झालं आहे हिला. तेव्हा अर्णव जो आहे तो म्हणत असतो की ती अचानक ना बाहेर पडली त्यामुळेच तिला हे सगळं झालंय. त्यावर अर्णवच्या फोनवर सारखे शिर्केंचे कॉल येत असतात. शिर्केंचे येणारे सारखे कॉल बघून ना आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की बघा तुम्ही जा ना. पण अर्णव म्हणत असतो की तुझ्या हेल्थपेक्षा ना जास्त काहीच इम्पॉर्टंट नाही आहे, त्यामुळे मी कुठेही जाणार नाही असंही तो म्हणत असतो. तेच आता एवढे शिर्के का कॉल करतोय असा प्रश्न आकाशचा असतो. मग आकाश त्याला विचारतो तेव्हाच ना शिर्केंचा कॉल रिसीव करून आता अर्णव त्यांच्यावर भडकतो आणि म्हणतो की थांबा ना, तुम्हाला म्हटलंय ना आता मी जरा इमर्जन्सीमध्ये आहे त्यामुळे आता मला काहीच बोलता येणार नाही आहे. ईश्वरी अर्णवला समजावते आणि अर्णवला म्हणते की जा. त्याचबरोबर आकाशही म्हणतो की उदयकांचा पत्ता सापडला आहे तर उगाच ना उशीर करू नको. मलाही तेच वाटतं. ईश्वरीचं काय ना ते आम्ही बघतो, तू काळजी करू नको असंही आता अर्णवला आकाश सांगत असतो. त्यावर आकाशला अर्णवने एवढं सांगितल्यावर अर्णव म्हणतो खरंच का, खरंच मी जाऊ का. तर आकाश म्हणतो की जा बिंदास्त, मी आहे ना, मी बघतो इकडचं. आणि ईश्वरीला काय हवं नको ना ते बघतो. ईश्वरीने सुद्धा आता त्याला जायला सांगितलेलं असतं त्यामुळे आता तिकडनं अर्णव निघून जातो
तर इकडे मात्र आता राग मात्र नम्रताला आलेला असतो, कारण दोघंही जण बाहेर पडायला निघालेले असतात कधीतरी एकटेच, आणि त्यात हे सगळं काही घडलेलं असतं. त्यामुळे ती आता मनातून खूप जास्त नाराज झालेली असते. तेच दुसरीकडे आता या लोकेशनच्या इथे ना शिर्के ऑलरेडी जाऊन थांबलेला असतो. तो इकडे तिकडे बघत असतो, निरीक्षण करत असतो, कारण ना आता अर्णवने सांगितलेलं असतं की मी पोचतोच आहे, तोपर्यंत तुम्ही त्या लोकेशनला पोचा आणि बघा. मग आता इकडे तिकडे त्यांचं बघणं सुरू असतं. तर इकडे वल्लरी जी आहे ना ती सुद्धा उदयकांतच्या त्या घराकडे आलेली असते, आणि उदयकांतच्या घराकडे येऊन ती आता म्हणत असते की उदयकांत कुठे आहेस तू, कुठे आहेस, कुठे उदयकांत तू, हां कुठे लपून बसला आहेस, कुठेही लपून बसू नकोस, सगळ्यातून तुला ही लोक ना शोधून काढतील. तुला काय वाटलं तुला सुखासुखी जगू देतील का, नाही देणार तुला कोणीही सुखाने जगायला, असंही आता म्हणून आता त्याला मात्र ती हे सगळं काही बडबडत असते. तेवढ्यातच मागून उदयकांत येतो, आणि उदयकांतने येऊन ना पिस्तूल रोखलेलं असतं. तेव्हाच उदयकांत त्या वल्लरीला म्हणत असतो की तुला माझा ॲड्रेस कोणी दिला. त्यावर उदयकांतला वल्लरी म्हणत असते की ते सगळं सोड, तू आता कसा अडकतोयस ना ते बघ या सगळ्यामध्ये, असंही आता सांगितलेलं असतं. वल्लरी त्याला म्हणत असते की तुला माहीत नसेल, पण मी तुला सांगते की तुझं हे पत्ता आहे ना हे अर्णवलासुद्धा समजलं आहे, त्याच्याकडनंच तर मला कळलं आहे, म्हणून तर तुझ्या इथपर्यंत मी येऊन पोचली आहे. तुला काय वाटतं अर्णव आला नाही आहे, कोणत्याही क्षणी इथे अर्णव येऊन पोचेल, मग बघ तुझं काय होईल ते. जेवढाही भूतळात लपून बसला आहेस ना तिथून तुला बाहेर यायला लागेल, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा उदयकांत जो आहे तो मात्र थोडा घाबरलेला असतो. उदयकांत म्हणतो की माझ्या मागे तुझ्यामुळे पोलीस लागलेत, आणि माझी अवस्था ना तुझ्यामुळे अशी झालेली आहे. तुला काय वाटतं मी तुला सहजासहजी सोडून देईल का, तर हा तुझा भ्रम आहे, कारण या सगळ्यामध्ये जर मी अडकलो ना तर तुझंही नाव घेईन. त्यावर वल्लरी म्हणते म्हणूनच तर तुला इथून बाहेर काढण्यासाठी मी आलेली आहे, तुला इतकंही समजत नाही का, असं बोलून वल्लरी आता त्याच्यावर आवाज चढवत असते. वल्लरी जेव्हा त्याला हे सगळं काही बोलत असते ना तेव्हा उदयकांत खूप जास्त घाबरलेला असतो. उदयकांत घाबरलेला असतानाच ना त्याला आता वल्लरी म्हणत असते की तुला जर माझ्या तावडीतनं सुटायचं असेल ना तर तुला ऐकावंच लागणार आहे, कारण माझं नाव घेतलंच तर लक्षात ठेव चारही बाजूने कोंडी होईल. आता तुला मी सांगायला तरी आली आहे, बघ लक्षात ठेव, असंही वल्लरी आता त्या उदयकांतला सांगून थोडंसं का होईना घाबरवत असते. तेच उदयकांत म्हणतो की तूच मला सुपारी दिली होतीस, तू मला सांगितलं होतंस म्हणून मी केलं होतं, नाहीतर मी हे सगळं काही केलंच नसतं. त्यावर आता वल्लरी म्हणत असते तेव्हा सुपारी दिली होती, ईश्वरीला संपवायला सांगितलं होतं, पण तेही एक काम तुला धड जमलेलं नाही आहे, एक काम धड न जमल्यामुळे ना ही सगळी हालत आहे. तेव्हा जर गेम केला असतास ना तर आज ही वेळ आली नसती लपून बसायची, असंही आता वल्लरी त्याला रागारागात बोलत असते. आता अर्णव कोणत्याही क्षणी इथे येईल, मग तेव्हा पळ काढ इकडनं. तेव्हा तो म्हणत असतो की जर मला पकडलं गेलं ना तर मी सरळ आहे ना तुझं नाव सांगणार आहे, कारण या सगळ्यामध्ये तूच मला अडकवलंय, बाकी मी काही फसलो नव्हतो, तूच मला सुपारी दिली होतीस त्या ईश्वरीला मारण्यासाठी, असंही आता उदयकांत वल्लरीला बोलतो. वल्लरीला आता समजत नसतं की काय करावं. वल्लरी त्याला पळून जायला सांगत असते. तेवढ्यातच अर्णव दारावर आलेला असतो आणि दार वाजवत असतो. उदयकांत दार उघड नाही तर बघ. आता वल्लरी उदयकांतला म्हणत असते आता काय करणार आहेस, जा ना पटकन इथून पळ काढ, नाही तर तुझं काही खरं नाही. उदयकांत तर पळालेला असतो, सोबत वल्लरीसुद्धा मागच्या दारानं पळ काढते. तेच आता अर्णव दार वाजवत असतो, पण दार काही उघडलं जात नसतं, म्हणून शिर्के आणि अर्णव ना ते दार तोडून ना डायरेक्टली आतमध्ये जायचं ठरवतात, कारण त्यांना असं वाटत असतं की बाहेर थांबून काय उपयोग आहे, थेट आपण आतमध्ये जाऊया. आणि असं बोलून दोघंही जण आतमध्ये शिरतात. आतमध्ये गेल्यानंतर इकडे तिकडे बघत असतात, पण त्यांना उदयकांत त्या घरात कुठेही सापडत नाही. त्यामुळे अर्णवच्या लक्षात येतं की उदयकांतने पुन्हा एकदा आपल्याला आता फसवलं आहे, तिकडनं बोबाटा देऊन निघून गेला आहे. मग दुसरीकडे आता अर्णव आणि त्याचसोबत शिर्के इकडे तिकडे बघतात, पण त्यांना कुठेही तो सापडत नसतो. तेच आता अर्णव म्हणत असतो की तो आता पळाला, पण तो आता पुन्हा कधी पळणार नाही, कारण आपण इथे येणार होतो हे बहुधा त्याला कळलेलं होतं. तेच तिकडे उदयकांत इकडे तिकडे पळत असतो. तेच वल्लरीच्या गाडीजवळ येऊन उभा राहतो. वल्लरीच्या गाडी
गाडीजवळ जेव्हा तो येतो ना, तेव्हा वल्लरी म्हणत असते की आता तुला लपायलासुद्धा माझीच गाडी सापडली का. वल्लरीला तो म्हणत असतो की तिकडनं अर्णव येतोय, मी जर पोलिसांच्या हवाले गेलो ना तर माझं काही खरं नाही. मग तेव्हाच ना वल्लरी त्याला म्हणत असते की तू पोलिसांच्या हवाले जाणार नाही यासाठी तर अर्णव पोचायच्या आधी कसं बसं मी इथपर्यंत आले होते आणि तुला सांगत होते, पण तू तर मला शहाणपणा शिकवत होता असंही आता म्हटलं जातं. एवढं सगळं जेव्हा आता बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा उदयकांत म्हणत असतो की ठीक आहे, पण आता तर निदान मला लपव ना. मग उदयकांत जो आहे तो नेमका ना वल्लरीच्याच गाडीमध्ये लपून बसायचा ठरवतो, कारण जर आता मागून फोडून कुठून तरी अर्णव आला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल आणि त्या उदयकांतला बघेल. उदयकांत पकडला गेला तर वल्लरीचे सुद्धा दिवस भरले हे वल्लरीला माहिती होतं आणि त्यामुळेच ना आता ती उदयकांतवर चिडत होती. उदयकांतला ती म्हणते की बघ आता मी तर तुला वाचवते, पण प्रत्येक वेळेला वाचवायला मी नसेल एवढंही लक्षात ठेव. आता तुझ्यावर उपकार करते, तू हे उपकार विसरू नकोस, हेही आता वल्लरी उदयकांतला सांगू लागते. उदयकांत म्हणतो की मला कळतंय, पण आत्ताच्या घडीला मला लपव. आणि असं बोलून ना तो तिच्या गाडीमध्ये जाऊन बसतो आणि तेव्हाच ना इकडे असणारी वल्लरी थोडीशी घाबरलेली असते, कारण तिकडनं तिलाही पळ काढायचा असतो, कारण तिला माहिती की अर्णवही याच गावात आलेला आहे. अर्णवने आपल्याला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. तेच आता अर्णव आणि तिकडनं शिर्केसुद्धा त्या गाडीने जात असतात. तेच आता शिर्के जो आहे तो वल्लरीला पाहतो आणि त्यामुळेच ना शिर्केने सांगितलेलं असतं की सर 2 मिनटं गाडी थांबवा, ते बघा तिथे कोण आहे. मग आता अर्णवने गाडी थांबवलेली असते तर शिर्के म्हणतात की अहो त्या काय आपल्या वल्लरी मामी, बघा ना मामीच आहेत ना त्या. मग अर्णव विचार करतो की मामी इथे काय करते, कारण अर्णवला थोडा डाऊट येतो. मग अर्णव गाडीतून उतरतो आणि वल्लरी मामीकडे जातो आणि तेव्हाच ना वल्लरी मामीकडे जसा तो जातो तेव्हा तिकडे दुसरीकडे पाहायला मिळतं की वल्लरी थोडी घाबरलेली असते, कारण गाडीमध्ये उदयकांत असतो. जर जो अर्णव गाडीपर्यंत पोचला तर काय होईल अशी भीती वाटत असते. तेच दुसरीकडे आता उदयकांतच्या आधीच ना तिथे वल्लरी उभी असते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की तू इथे काय करतेस. तेव्हा ती म्हणते की अरे तुला तर माहिती आहे ना, थोडं जमिनीचं काम चालू होतं, वडिलांनी वकिलाला भेटायला बोलवलं होतं, शेतजमिनीचं काम होतं, असं खोटं नाटक ती आता अर्णवला सांगू लागते. अर्णव म्हणतो अच्छा असं का, मग चल मी तुझ्याबरोबर येतो, तुला मी सोडतो. आणि त्याचबरोबर शिर्केला तो आपली गाडी घेऊन जायला सांगतो. त्यावर वल्लरी म्हणत असते की कशाला, मी जाईन ना. पण आता अर्णवला असं वाटत असतं की रात्र झाली आणि वल्लरी एकटी कुठे ड्राईव्ह करणार, म्हणूनच तो तिला म्हणत असतो. पण इकडे गाडीमध्ये ऑलरेडी हा उदयकांत असतो, त्यामुळे ती घाबरलेली असते. पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं अर्णवला थोडं टेन्शन असतं, कारण उदयकांत हातातला पळून गेलेला असतो. त्यामुळे ईश्वरी त्याला समजवत असते, त्याचं डोकं दाबून देत असते आणि त्याला म्हणत असते की नका काळजी करू, सगळं काही नीट होईल, भेटेल उदयकांत पुन्हा एकदा. तेच दुसरीकडे आता वल्लरी आणि त्याचसोबत त्या लावण्याची आई म्हणजेच त्या सौदामिनीला आता वल्लरी भेटलेली असते आणि दोघींचंही प्लॅनिंग सुरू असतं. घरामध्ये त्या अर्णव आणि ईश्वरीला बरबाद करायचं काम मी करते, ऑफिसमध्ये तुम्ही करा, आपण दोघीही जणी मिळून हे सगळं काम करूया असं त्यांचं ठरतं. ते सौदामिनी आता अर्णवला सांगत असते की 15 दिवसात मला 200 करोड हवे आहेत. हे ऐकून अर्णवला धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.